गुड मॉर्निंग. काल आपण एक्सरसाइज 3.1 मधलं क्वेश्चन नंबर 3 सुरू केलं होतं. त्यातले काही तीन एक्झाम्पल मी घेतले, काही एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करावं लागणार आहे आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट्समध्ये तुम्ही टाकू शकता. आता समोरचे काही एक्झाम्पल जे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे ते आपण बघू. त्यामधलं 6 नंबरचं एक्झाम्पल आहे. 6 नंबरचं एक्झाम्पल काय आहे? I equal to integration of sin 4x upon cos 2x into dx. आता इथं पहिले तीन एक्झाम्पल पाहिले त्याच्यात अल्जेब्रिक फंक्शन होते. आपण डिनोमिनेटर नुसार न्यूमरेटर मध्ये चेंजेस केलं होतं. आता इथं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जिथे येणार तिथे आपल्याला काय करावं लागणार आहे? ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युल्याचा उपयोग करावा लागणार आहे. त्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. सिम्प्लिफाय केल्यानंतर त्याला सॉल्व्ह करावं लागेल. आलं लक्षात? तर आपण इथं काय करणार होता? इक्वल टू काय दिलेलं आहे? इंटिग्रेशन ऑफ sin 4x अपॉन cos 2x. आता sin 4x चा फॉर्म्युला आहे का? sin 4x चा फॉर्म्युला नाही. sin 2x चा आहे. काय sin 2x चा फॉर्म्युला? sin 2x इक्वल टू 2 sin x into cos x. sin 2x इक्वल टू 2 sin x into cos x. म्हणजे इथं अँगल कसा होता? डबल होता. इकडे सिंगल झालं x x. तशाच प्रकारे sin 4x चा पण फॉर्म्युला याच फॉर्म्युल्यावरून आपण तयार करू शकतो. काय येणार? 2 sin 2x झालं x, तर 4x चं काय होणार? 2x into cos 2x. म्हणजे sin 4x चा फॉर्म्युला इथं आपण यूज करणार. सिन्स मध्ये हे लिहून घ्यायचं. जेव्हा तुम्ही एक्झाम्पल तुमच्या नोटबुक मध्ये नोट करणार तेव्हा ते सिन्स मध्ये जे असतात ते जे पुरावे असतात ते पुरावे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये पण लिहून घ्यायचे. म्हणजे कोणत्या फॉर्म्युल्यानुसार आपण हा एक्झाम्पल सॉल्व्ह केला. काय येणार? sin 4x means 2 sin 2x into cos 2x upon cos 2x into dx. आता फॉर्म्युला यूज केल्यानंतर त्याच्यात पाहायचं काही टर्म्स जे आहेत सारखे आहे का, कॅन्सल करता येते का. मग कॅन्सल काय करता येतं का ते बघा. आता वरती पहा cos 2x आहे, खाली cos 2x आहे. हे एकमेकांशी मल्टिप्लाय मध्ये आहे. जर प्लस मायनस मध्ये असले असते तर कॅन्सल करता आले नसते. मग इथं काय प्लस मायनस मध्ये मल्टिप्लाय मध्ये आहे. देयरफॉर cos 2x गेट कॅन्सल इक्वल टू काय राहणार इथं? इंटिग्रेशन ऑफ 2 sin 2x into dx. आता याचं इंटिग्रेशन करू शकतो. 2 इज कॉन्स्टंट, 2 बाहेर येणार. sin 2x इंटिग्रेशन. sin कशाचं डेरिव्हेटिव्ह? cosचं डेरिव्हेटिव्ह मायनस sin आहे, तर sin चं इंटिग्रेशन मायनस cos येणार. बरोबर. या ठिकाणी मग आपण इंटिग्रेशन करू. 2 इज कॉन्स्टंट, sin 2x चं इंटिग्रेशन मायनस cos 2x परंतु प्लस सी. परंतु या ठिकाणी पहा x ला मल्टिप्लाय मध्ये 2 आहे. हे विसरायचं नाही. आपण रूल पाहिलेला आहे f of ax plus b upon f of ax plus b into dx चं इंटिग्रेशन आपण पाहिलं होतं g of ax plus b. परंतु x ला मल्टिप्लाय a होता तो आपण डिवाइड मध्ये घेतला होता. आता इथं 2x मल्टिप्लाय मध्ये आहे. x ला कोणतेही फंक्शन मल्टिप्लाय मध्ये असेल, नंबर किंवा कॉन्स्टंट नंबर मल्टिप्लाय मध्ये असेल तर त्याला कुठे घेणार आपण? डिवाइड मध्ये. तर 2 इथं डिवाइड मध्ये येणार. आता या ठिकाणी पहा 2 इथं मल्टिप्लाय मध्ये कॉन्स्टंट 2 घेतलं होतं इथं समोर बाहेर. डायरेक्ट याचं इंटिग्रेशन घेऊन टाकलं तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल. म्हणजेच आन्सर येणार मायनस cos 2x प्लस c. तशा प्रकारे आपण 6 नंबरचं एक्झाम्पल बघितलं. सोपं एक्झाम्पल आहे. स्टेप बाय स्टेप तुमच्या नोटबुक मध्ये फेर करून घ्या त्याला. आता एक्झाम्पल नंबर 7. काय एक्झाम्पल नंबर 7? या प्रकारचं एक्झाम्पल आपण या अगोदर पाहिलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 7 याच्या अगोदर आपण रूटचं एक्झाम्पल पाहिलं होतं. रूट कॅन्सल करण्यासाठी आपल्याला रूट मधील फंक्शन कशामध्ये कन्वर्ट करावं लागतं? स्क्वेअर मध्ये. मग स्क्वेअर मध्ये करायसाठी आपल्याला मग फंक्शनची व्हॅल्यू घ्यावं लागणार. जसं या अगोदरचं एक्झाम्पल होतं sin 1 plus sin 2x. तर sin 2x ची व्हॅल्यू घेतली होती आपण 2 sin x into cos x आणि 1 ची व्हॅल्यू घेतली होती sin square x plus cos square x. हा फॉर्म्युलाच आहे. sin square x plus cos square x equal to 1. आता इथं sin 5x आहे, sin 2x नाही. sin 2x चा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला?
पाहिलं आपण sin 2x तोच फॉर्म्युला तिथं पण यूज करणार. पण 2x इथं 5x आहे. पहिले 2x चा फॉर्म्युला काय ते बघू. काय 2 sin x cos x sin 2x जर sin x घेतलं इथं जसं 2 चा हाफ झाला x इथं 2 sin x आता x चा हाफ म्हणजे डिवाइड मध्ये 2 म्हणजे फॉर्म्युला काय तयार होणार sin x चा 2 sin x/2 cos x/2 म्हणजे अँगल डबल होत असतं. तशाच प्रकारे sin 5x चा पण आपल्याला फॉर्म्युला तयार करावा लागेल. सिरीज मध्ये काय sin 5x इक्वल टू 2 sin 5x डिवाइड बाय 2 cos 5x डिवाइड बाय 2 म्हणजे या ठिकाणी अँगल डबल म्हणजे जो अँगल असतो त्याचा हाफ होत असतो. तशाच प्रकारे जसं इथं 5x sin 5x ची व्हॅल्यू पुट करणार तशी 1 ची पण व्हॅल्यू पुट करणार. ते 1 ची व्हॅल्यू पण ज्या स्वरूपात आपण इथं h ची व्हॅल्यू घेणार त्या स्वरूपात 1 ची व्हॅल्यू पण पुट करणार. म्हणजे इथं 1 इक्वल टू काय येणार मग sin स्क्वेअर x घेतो आपण sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इक्वल टू 1. तर इथं अँगल जो आहे तो काय येणार मग 5x/2 प्लस cos स्क्वेअर 5x/2 म्हणजे अँगल पण त्या स्वरूपात घ्यावा म्हणजे ज्या स्वरूपात आपण 5 sin 5x ची व्हॅल्यू घेणार त्या स्वरूपातच इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट ऑफ काय व्हॅल्यू घेणार 1 ची sin स्क्वेअर 5x/2 प्लस cos स्क्वेअर 5x/2 प्लस sin 5x ची व्हॅल्यू काय घेणार 2 sin 5x/2 cos 5x/2 dx हे विसरायचं नाही लिहायचं. इक्वल टू आता या ठिकाणी पहा a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर या फॉर्म्युलेनुसार याला आपण कन्वर्ट करू. काय ना मग रूट ऑफ काय ना फर्स्ट टर्म इज sin स्क्वेअर 5x/2 प्लस मिडल टर्म इज 2ab means 2 sin 5x/2 cos 5x/2 आणि प्लस cos स्क्वेअर 5x/2 dx. आता या ठिकाणी a स्क्वेअर a प्लस b होल स्क्वेअर नुसार याला कन्वर्ट करू. काय ना रूट ऑफ इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म इज sin 5x/2 सेकंड टर्म इज प्लस आणि मिडल टर्म इज प्लस म्हणून प्लस म्हणजे b ची व्हॅल्यू काय cos स्क्वेअर cos 5x/2 होल स्क्वेअर dx. आता स्क्वेअर रूट कॅन्सल इंटिग्रेशन ऑफ काय ना काय झालं रूट कॅन्सल झालं sin 5x/2 प्लस cos 5x/2 dx. आता डायरेक्ट आपण इंटिग्रेशन याचं घेऊ शकतो. sin चं इंटिग्रेशन मायनस cos तर काय ना मायनस cos ऑफ 5x/2 आणि या ठिकाणी पहा x चा मल्टिप्लाय मध्ये 5/2 आहे तो 5/2 पुढे येणार डिवाइड मध्ये नंतर प्लस cos चा इंटिग्रेशन sin म्हणजे इथं काय येणार sin ऑफ 5x/2 इथं पण x चा मल्टिप्लाय मध्ये 5/2 आहे तो 5/2 डिवाइड मध्ये आणि प्लस c. आता इथं 5/2 डिवाइड मध्ये त्याचं रेसिप्रोकल होणार 2/5 मल्टिप्लाय मध्ये येणार मायनस इथं राहणार म्हणजे या ठिकाणी घेतो मी काय येणार मायनस 2/5 cos ऑफ 5x डिवाइड बाय 2 प्लस 2/5 मल्टिप्लाय मध्ये 2/5 5/2 चे रेसिप्रोकल होणार 2/5 मध्ये येणार मल्टिप्लाय मध्ये आणि इथे येणार sin ऑफ 5x डिवाइड बाय 2 प्लस c. आता या ठिकाणी पहा 2/5 कॉमन आहे परंतु पॉझिटिव्ह टर्म्स अगोदर घेऊन टाका निगेटिव्ह नंतर. आता 2/5 कॉमन काढल्यानंतर काय होणार 2/5 इन ब्रॅकेट जो पॉझिटिव्ह आहे तो अगोदर घेऊ sin ऑफ 5x/2
आणि मायनस 2/5 कॉमन काढलं तर कॉस ऑफ 5x डिवाइड बाय 2 आणि प्लस c. अशा प्रकारे आपण दोन एक्झाम्पल म्हणजे एक्झाम्पल नंबर 6 आणि एक्झाम्पल नंबर 7 बघितलं. एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर 8 काय सांगतं, इंटिग्रेशन ऑफ cos square x into dx. आता आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाहिलेले. cos square x चं इंटिग्रेशन निघतं का, cos x चं निघतं पण स्क्वेअर चं निघत नाही, cos square चं निघत नाही, बरोबर. मग cos square चं असं आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला वापरावा लागेल तर त्यामधील एका फंक्शनचं म्हणजे इंटिग्रेशन निघालं पाहिजे. आता cos square चं इंटिग्रेशन फॉर्म्युला कोणता आहे, ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला. जसं sin square x plus cos square x = 1. त्यावरून cos square ची व्हॅल्यू जर काढायची झाली तर काय येणार, 1 minus sin square x. 1 minus sin square, त्याच्यात पुन्हा sin square आला, sin square चं इंटिग्रेशन निघतं का, नाही निघत. मग sin cos square चं कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, जसं आपण या अगोदर काही फॉर्म्युले पाहिलेले आहे. काय फॉर्म्युला पाहिलेला आहे, cos 2x चा. काय cos 2x चा फॉर्म्युला, ज्याच्यामध्ये cos आहे. कोणता फॉर्म्युला आला, 2 cos square x minus 1. 2 cos square x minus 1, बरोबर. आता cos square ची व्हॅल्यू याच्यावरून काढू शकतो आपण. -1 चं ट्रान्सफर इकडे केलं तर काय होणार, 1 + 1 होणार, म्हणजे 1 plus cos 2x = 2 cos square x. आता2 cos square या साइडला लिहिलं किंवा 2 चं ट्रान्सफर इकडे केलं तर काय येणार, 1 plus cos 2x upon 2 = cos square x. म्हणजे cos square x ची व्हॅल्यू इथे आपल्याला मिळाली. किती मिळाली, 1 plus cos 2x upon 2. ही व्हॅल्यू आपण काय करणार, या ठिकाणी पुट करणार, तेव्हाच आपण याचं इंटिग्रेशन काढू शकतो. म्हणजेच काय येणार, 1 plus cos 2x upon 2 into dx as it is. आता या ठिकाणी पहा, डिवाइड मध्ये 2 आहे. जर हा 2 बाहेर घेतला तर कशा स्वरूपात येणार, बाहेर 1/2 च्या स्वरूपात. म्हणजे 1/2 इंटिग्रेशन आत काय राहणार मग, 1 plus cos 2x into dx. आता 1/2 बाहेरच ठेवा. सेपरेट इंटिग्रेशन कशामध्ये घेणार किंवा डायरेक्ट इंटिग्रेशन पण घेऊ शकतो. 1 चं इंटिग्रेशन काय असतं, x, आणि cos 2x चं इंटिग्रेशन sin 2x, बरोबर. त्यानुसार आपण याचं डायरेक्ट इंटिग्रेशन पण काढू शकतो. मग काय येणार, 1/2 इन ब्रॅकेट 1 dx. dx च्या सोबत घेतलं तर काय येणार, 1 dx. 1 dx चं इंटिग्रेशन x प्लस cos कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे, sin चं डेरिव्हेटिव्ह प्लस cos असतं, बरोबर आहे. म्हणून cos चं इंटिग्रेशन sin काय येणार, sin 2x. फंक्शन चेंज होणार नाही, sin 2x. cos 2x चं इंटिग्रेशन sin 2x. परंतु या ठिकाणी लक्ष ठेवा, आपला जो रूल आहे का मल्टिप्लाय मध्ये x ला काय असेल तर तो कुठे घेणार आपण, डिवाइड मध्ये. म्हणजे 2 मल्टिप्लाय मध्ये x ला तिथे आल्या, तिथे इंटिग्रेशन काढल्यानंतर तो कुठे घेतो आपण, डिवाइड मध्ये. आणि ब्रॅकेट कंप्लीट, इंटिग्रेशन झालं, याचं इंटिग्रेशन काढलं, x cos 2x sin 2x, आणि 2 मल्टिप्लाय मध्ये x ला म्हणून तो डिवाइड मध्ये, आणि नंतर प्लस c, इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आता अशा प्रकारे हा 2 समोर घेऊन टाका, म्हणजे 1/2 इन ब्रॅकेट x प्लस 1/2 into sin 2x आणि प्लस c. आता 1/2 ने याला मल्टिप्लाय पण करू शकतो आपण, म्हणजे सेपरेट टर्म्स करण्यासाठी. मग इथे घेतो मी इक्वल टू 1/2 ने मल्टिप्लाय करा. 1/2 into x means x/2 प्लस 1/2 into 1/2 means 1/4 आणि sin 2x प्लस c. जर तुमच्या मोनोरॅन्डम मध्ये जर हा आन्सर असेल तरी तुम्हाला मार्क मिळणार, आणि हा आन्सर असेल तरी तुम्हाला मार्क मिळणार. म्हणजे आपण काय केलं, इथं 1/2 बाहेर ठेवलं आणि इथं 1/2 ने मल्टिप्लाय पण करून घेतलं. अशा प्रकारे आपण ह्या लेक्चर मध्ये म्हणजे 8 पर्यंत एक्झाम्पल बघितले. आपण समोरचे काही एक्झाम्पल पुढच्या लेक्चर मध्ये बघू, आणि काही एक्झाम्पल तुम्ही पण सॉल्व्ह करून बघा. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये आम्हाला टाकू शकता. ओके.